मंगळसूत्र जोडवे काढण्याचे शासनाचे आदेश आहेत का? नाही आहेत. मंगळसूत्र व्हिडिओ काढायला सांगितलं ना परीक्षार्थ्यांना? हे मंगळसूत्र वगैरे आम्ही कधी काढत नाही, डायरेक्ट विकवायची पैठणी. बघा अशा पद्धतीने अन्याय केला जातोय. आणि भारतात परीक्षा आहे काही परीक्षा आहे का काय आहे? या ठिकाणी महिलांना घाणेरडी वागणूक केल्या जाते. कानातले व्हिडिओ काढून महिलांचं सील करण्याचा प्रयत्न केला जातोय. अत्यंत घाणेरडी वागणूक आहे. आम्ही आता निषेध करतो अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारे. आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. यासाठी राज्यभरातील हजारो उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काही परीक्षार्थी महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रातील नियम म्हणून परीक्षार्थी महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगण्यात आलं. यावरून गोंधळ निर्माण झाला. सर, इथं परिस्थिती काय आपल्याला सांगू शकता? इथं जे आहे एक टीचरांची जी टी शाळा चालू आहे, त्याची एक्झामिनेशन आहे. इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय. असा रूल कुठंच नाहीये. शिक्षकांवर हा अन्याय आहे. सरकार कुठं झोपलेला आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे का? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही. हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावत आहेत. त्यांना बोला बरं असं कोणता नियम दाखवा. लेखी दाखवा तुम्ही. लेखी दाखवा. लेखी दाखवा तुम्ही. एकदा लेखी द्या. लेखी दाखवा. लेखी दाखवा. हे कोणत्या नियमात लेखी दाखवा. कोणती पद्धती लेखी दाखवा. अहो प्लीज, आम्ही पण बोलतो. मॅडम प्लीज लेखी दाखवा. बोलवा कोणती पद्धती. मॅडम प्लीज लेखी दाखवा. त्यांना बोलवा. कोणती पद्धत त्यांना बोलवा तुम्ही. कोणतेही नियम लावणार अलाउड नाही. एकदा काढलेलं नाही मंगळसूत्र काहीच मी सांगतो नाही काढलंय ना. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. संभाजीनगरात ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे, ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे. मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले. मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय. आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेले. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामध्ये महिलांना मंगळसूत्र देखील काढायला लावलं होतं, प्रत्येक धातूची वस्तू काढायला लावली आणि त्यामुळे मोठा गोंधळ होऊन झाला. या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या. आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल. पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे.
त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल.